हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनेल. तर आज आम्ही आलो होतो माथेरानला. व्हॅलेंटाईन डे स्पेशल आज आम्ही ठरवलं की माथेरानला जायचं. इथून गेटमध्ये आला आम्ही 50 रुपयाचं एंट्री पास काढलं. तिथून पुढं रिक्षा केली. रिक्षाचं तिकीट पर पर्सन 35 रुपये होते. तुम्ही टॉय ट्रेनसुद्धा घेऊ शकता. रिक्षा आपल्याला माथेरान रेल्वे स्टेशन जवळ सोडते. तिथून तुम्हाला हॉर्स रायडिंग किंवा तुम्ही वॉकिंगसुद्धा करून जाऊ शकता. पण वॉकिंग करून गेल्यामुळे तुम्हाला निसर्गाचा अनुभव घेता येतो. त्याच्यामुळे आम्ही वॉकिंग करून जाण्याचं ठरवलं. इथे खूप सारे माकडं आहेत, त्याच्यामुळे तुम्ही माकडांपासून थोडे सावधच राहा. ते तुमच्या हातात काही खायला वस्तू वगैरे असली तर ते लगेच घेऊन पळतात. कधी कधी अटॅकसुद्धा करतात. त्याच्यामुळे त्यांच्यापासून थोडं सावधच राहा. सो आम्ही निघालो आहोत इको पॉईंटकडे जायला. इथे पोचल्यावर आम्हाला शॉपिंगची काही दुकाने दिसली. खायची सुद्धा काही दुकानं आहेत. सो सगळी सोय प्रत्येक पॉईंटला आहे. आता इथून आम्ही खाली जाणार आहे इको पॉइंट पाहायला. इको पॉइंट जवळ आल्यावर तुम्हाला फोटो काढायला सुद्धा आहे. सो इथं आले आम्ही 1-2 फोटो काढले. त्यानंतर आम्ही खाली गेलो इको पॉइंट जवळ. तुम्ही पाहू शकता खूप छान असं स्ट्रक्चर आहे इथे. इथे आपण जो आवाज देतो तोच आवाज आपल्याला डबल पुन्हा ऐकू येतो. त्यामुळे ह्या पॉइंटला इको पॉइंट असं नाव दिलेलं आहे. तुम्ही जो सुद्धा आवाज देसाल किंवा तुमचं नाव वगैरे तो आवाज तुम्हाला पुन्हा डबल ऐकू येईल. सो माझी मुलगी सुद्धा आवाज देत होती. इकडे सुद्धा एक पॉइंट आहे, तो आम्ही त्या पॉइंटकडे जायला निघालो आहोत. तुम्ही पाहू शकता खूप खोल आहे खाली. चला आता आपण तिकडे खाऊ काय. आपण कुठे आले ग? आपण कुठे आले? मार्केटला नाही ग, माथेरानला. किती छान आहे ना? तुला आवडलं? फोटो शार्लोट लेक पॉइंट पाहायला निघाला आहे. इथे जवळ 2-3 पॉइंट सुद्धा आहेत, ते सुद्धा आम्ही पाहणार आहोत. हा आहे शार्लोट लेक तलाव. खूप छान असं वातावरण होतं इथे. तर तुम्ही इथे फोटो वगैरे सुद्धा काढू शकता. कुठे चाललो का आपण? आम्ही सुद्धा इथे फोटो वगैरे काढले आणि पुढे निघालो दुसरा पॉइंट पाहायला. तू बसली सीधा. चला इथे थांब, तुझा एक फोटो काढू आपण. इथे थांब पिले. 2 मिनिटं कशा
इथे आल्यावर तुम्हाला टेलिस्कोपने आदिवासी पॉईंट, लुज्जा पॉईंट, इर्शाल पॉईंट, आय लव माथेरान पॉईंट असे 2-3 पॉईंट टेलिस्कोपने तुम्हाला दाखवतात. ते सुद्धा तुम्ही इथून पाहू शकता. इथे आला आम्ही 1-2 रील्स सुद्धा बनवल्या. बोलायचं काही नाही काही. मला विश करतो मला विश कर. मला हॅपी बर्थडे म्हण. हॅपी बर्थडे मम्मा. तू कुठं आलीस फिरायला? बाप्पाला आलीस? हो का. आता आपण इथून बाप्पाला जाऊ. चला. त्यानंतर आम्ही इथलचं ग्रामदैवत श्री पिसरनाथ मंदिर इथे आलो. हे खूप छान मंदिर आहे. तिकडे पॉइंट असते ना. साईडचं वातावरण वगैरे सुद्धा खूप मस्त आहे इथलचं. मंदिर छान आहे ना. तुम्ही माथेरानला आल्यावर हे सुद्धा पाहू शकता. तिथे आला आम्ही दर्शनाला. दर्शन घेतलं आम्ही. दर्शन झाल्यानंतर आम्ही भूक लागली होती त्याच्यामुळे खाली जेवायला सुद्धा गेलो. मंदिराजवळ लगेच खाली तुम्हाला हॉटेल सुद्धा आहे जेवायला. तुम्ही तिथे जाऊन जेवण सुद्धा करू शकता. फोटो काढायला असेल है ना. यानंतर आम्ही हनीमून पॉइंट पाहायला गेलो. आम्ही फिरायला आलोय. त्यानंतर आम्ही खाली आलो. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान. खूप छान बाग आहे ही. लहान मुलांना खेळायला सुद्धा आहे. तुम्ही चलून जर दमले असतील तर तुम्ही खाली येऊन इथे थोडासा आराम करू शकता. लहान मुलांना खेळायला सुद्धा खूप छान आहे. माझ्या मुलीला खेळायला एवढे दिसले ती आनंदाने एकदम उड्याच मारत होती. सो आम्ही इथे थोडा वेळ बसलो. माझी मुलगी खेळत होती तोपर्यंत थोडा आराम केला. खाली चल. हळू ये. हा ये. बागेजवळ लगेचच माधवजी पॉइंट सुद्धा आहे. तो सुद्धा तुम्ही पाहू शकता तिथे. काय म्हणते. काय नको खाली जायला. सो हे सगळे पॉइंट पाहिल्यानंतर आम्ही निघालो होतो घरी.
त्यासाठी आम्ही रिक्षाने न जाता ट्रेनने जायचं ठरवलं. ट्रेनचा आनंदसुद्धा घ्यायचा होता, त्याच्यामुळे म्हटलं ट्रेनने जाऊया. इथे रेल्वे स्टेशनजवळ आलो आम्ही. रेल्वेचं तिकीट काढलं. हे तिकीट माथेरान टू अमन लॉज असं काढलं. ही ट्रायल ट्रेन असते. पर पर्सन 55 रुपये घेते. आम्ही दोघे असल्यामुळे आमचे 110 रुपये झाले. ट्रेनने जाण्यात सुद्धा खूप वेगळीच मजा होती. ही ट्रेन अशी स्लो चलते, त्यामुळे तुम्हाला साईडचं सगळं निसर्गमय दृश्य पाहता येतं. सो तुम्ही माथेरानला आले असतील तर टॉय ट्रेन, हॉर्स रायडिंग या सगळ्यांचा आनंद नक्की एकदा घ्या. इथे खायची सुद्धा दुकानं होती. जे पायी निघतात त्यांच्यासाठी सुद्धा इथे सोयी उपलब्ध होत्या. खाऊची दुकानं असतील किंवा जे पायी येत असतील त्यांच्यासाठी सुद्धा इथे खाण्यापिण्याची एकदम उत्तम सोय आहे. रेल्वे ट्रॅकजवळ तुम्ही पाहू शकता किती छान हे एकदम निसर्गमय दृश्य आहे. तर तुम्ही ट्रेन सुद्धा घेऊ शकता, पायाने सुद्धा जाऊ शकता, हॉर्स रायडिंग सुद्धा करू शकता. सगळ्यांचा हा वेगळा आनंद असतो. सो आमचा हा स्टॉप आलेला आहे. ही ट्रेन आपल्याला अमन लॉजजवळ सोडवते. आम्ही इथे अमन लॉजजवळ उतरलो. ते ट्रेन सोबत 1-2 फोटो सुद्धा काढले आणि आता निघालो होतो आम्ही घरी जायला. जाता जाता आम्ही तिथलचा रानमेवा सुद्धा घेतला होता खायला. स्टार फ्रूट, बोरं हे सगळं तुम्हाला तिथे खायला भेटेल. ते आम्ही घरी घेऊन आलो आणि घरी जाऊन ते खाल्लं. सो असा होता आमचा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच वेगवेगळे अजून व्लॉग पाहण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा. थँक्यू गाईज. बाय बाय.